न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। आरबीआयने केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी, कर्जदारांना मोठा दिलासा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय। आता कर्जदाराचे डिफॉल्टर किंवा फसवणूक करणारे म्हणून वर्गीकरण करण्यापूर्वी बँकांना त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल। नैसर्गिक न्यायाची तत्वे लक्षात घेऊन कर्जदारांना लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्ष स्पष्ट करण्याची संधी द्यावी, असं सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी म्हटलं होतं। सुप्रीम कोर्टाचा कोणता निर्णय आरबीआयने लागू केलेला आहे हे देखील सांगतो, त्यामुळे सर्वसामान्यांना किंवा कर्जदारांना दिलासा मिळणार आहे। बँकिंग तज्ज्ञांच्या मते खासगी क्षेत्रातील बँका 90 दिवसांच्या थंड कालावधीनंतर कर्जदारांवर त्वरित कारवाई करतात। बँकांच्या अतिघाईमुळे अतिरेक झाल्याचा अनेकदा दिसून आलाय। याच कारणास्तव देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने आरबीआयला गेल्या वर्षी नियम बदलण्याचे आदेश दिले होते। व्हॉइस ऑफ बँकिंग संस्थेच्या अश्विनी राणा यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठी जाते त्यानंतर बँक त्याची सर्व कागदपत्रे, स्थिती आणि इतर बाबींचा विचार करते। अशा परिस्थितीत तीच व्यक्ती तीच काही काळ कर्ज फेडण्यास सक्षम नसते, तरीही त्याचं कारण काय आहे हे शोधण्याची संधी दिली पाहिजे, हा योग्य मार्ग आहे। बँकेकडून कायदेशीर कारवाई सुरू असतानाही अशी अनेक प्रकरणं उघडकीस आल्याचं त्यांनी सांगितलंय आणि नंतर संबंधित कर्जदाराची वाईट स्थिती जाणून घेऊनही बँकेचे अधिकारी कोणतीही मदत करू शकले नाहीत। बँकिंग प्रकरणातील तज्ज्ञ वकील श्रीकांत शुक्ला यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नैसर्गिक न्यायावर आधारित होता। यापूर्वी जर कोणत्याही बँकेने कर्जदाराचे फसवणूक किंवा डिफॉल्टर म्हणून वर्गीकृत केलं असेल आणि कायदेशीर कारवाई सुरू केली असेल तर अशा परिस्थितीत कर्जदार न्यायालयात जाऊनच आपली बाजू किंवा बचाव मांडू शकतात। दिलेले कर्ज परत मिळवणे हा बँकेचा मुख्य उद्देश आहे। अशा परिस्थितीत बँकांना नोटीस देण्यापूर्वी कर्जदाराची बाजू जाणून घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही। शुक्ला यांनी सांगितलंय की देशभरात अशी लाखो प्रकरणं आहेत ज्यात कर्जदारांनी आरबीआयला सांगितले होते की बँकेनं उचललेली पावलं जास्त होती। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने कर्जदाराला संधी देण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं। अशा प्रकरणामध्ये आता बँकांना कर्जदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ द्यावा लागणार आहे। त्याचं उत्तर ऐकल्याशिवाय बँकाकडून यापुढे कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार नाही। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।